तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की यूट्यूबचा मॉनिटायझेशन क्रायटेरिया आता चेंज झालेला आहे। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की यूट्यूब मॉनिटायझेशन क्रायटेरिया म्हणजेच तुमचा चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी जो यूट्यूबचा क्रायटेरिया होता तो नक्की काय चेंज झालेला आहे। पण आता हा क्रायटेरिया चेंज झाल्यानंतर आपल्याला हा क्रायटेरिया फक्त ऐकून इथेच सोडून द्यायचा नाहीये, तर नक्की आपल्या वायटी स्टुडिओमध्ये यूट्यूबने हा क्रायटेरिया किंवा यूट्यूबने हे जे अपडेट आहे नक्की आपल्याला कुठे सेंड केलेलं आहे आणि ते सेंड केल्यानंतर आपल्याला ते ओपन करून फक्त बघून आणि सोडून द्यायचं नाहीये, तर आपल्याला जे अपडेट आहे ते ॲक्सेप्ट करून ते रिव्ह्यू करून त्या लिंकवरती क्लिक करून तो फॉर्म सबमिट करायचा आहे की जेणेकरून काय होईल, आपला चॅनल हा बंद होणार नाही किंवा डिलीट होणार नाही। कारण आता यूट्यूबने जे नवीन अपडेट आणलेलं आहे त्यासोबत एक गोष्ट सांगितलेली आहे की हे अपडेट तुम्हाला फक्त बघून सोडून द्यायचं नाहीये, तर यूट्यूबने एक लास्ट तारीख दिलेली आहे त्या तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, यूट्यूबचा हा जो नवीन मॉनिटायझेशन क्रायटेरिया आहे हा ॲक्सेप्ट करायचा आहे। म्हणजेच त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला तो फॉर्म सबमिट करायचा आहे। ज्यावेळेस तुम्ही ह्या लिंकवरती क्लिक कराल त्यावेळेस यूट्यूबला कळेल की तुम्हाला हे जे अपडेट आहे हे अपडेट मान्य आहे, पण जोपर्यंत तुम्ही ह्या लिंकवरती क्लिक करत नाही तोपर्यंत यूट्यूब हे ग्राह्य धरणार की तुम्हाला ह्या टर्म्स अँड कंडिशन किंवा हे जे नवीन अपडेट आहे हे ॲक्सेप्ट नाही आहे, म्हणून तुम्ही ते ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे। आणि जी लास्ट डेट यूट्यूबने सांगितलेली आहे त्या डेटपर्यंत जर तुम्ही ॲक्सेप्ट नाही केलं किंवा त्या लिंकवरती क्लिक नाही केलं तर यूट्यूब तुमचा चॅनल बंद करणार म्हणजे आता ज्यांचा चॅनल मॉनिटाईज आहे त्यांचा चॅनल हा डिमॉनिटाईज केला जाणार। मग त्यांना मॉनिटायझेशन करण्यासाठी परत यूट्यूबचा जो नवीन क्रायटेरिया आहे, लॉंग व्हिडिओसाठी 8000 तास वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर आणि शॉर्ट व्हिडिओसाठी 20 मिलियन व्ह्यूज आणि 1000 सबस्क्रायबर 3 महिन्यात काय करायचे असतील, परत कंप्लीट करायचे असतील की त्यावेळेस काय होईल, त्यांचा चॅनल हा परत मॉनिटाईज होईल। आणि ज्यांचा नवीन यूट्यूब चॅनल आहे आणि त्यांनी ह्या नवीन अपडेटवर जाऊन त्या लिंकवरती जाऊन जर क्लिक नाही केलं आणि यूट्यूबचं हे नवीन अपडेट ॲक्सेप्ट नाही केलं तर तुमचा चॅनल हा डिॲक्टिवेट होणार। म्हणजेच तुम्ही तुमच्या चॅनलवरती कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ, शॉर्ट किंवा लाईव्ह घेऊ शकणार नाही, म्हणजेच तुमचा चॅनल हा डिॲक्टिवेट होणार। मग तुम्हाला तो ॲक्टिवेट करण्यासाठी कुठलाही चान्स नसणार। तर त्यामुळं यूट्यूबने जी लास्ट डेट दिलेली आहे त्याआधी तुम्हाला मी ज्या पद्धतीने फॉर्म भरायचा शिकवणार आहे त्या पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। आता हा फॉर्म भरण्यासोबतच यूट्यूबने काल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं, पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इन डिटेल सांगेल की यूट्यूबने नक्की फक्त मॉनिटायझेशन क्रायटेरिया एकच चेंज नाही केलेला, म्हणजे 4000 तासाऐवजी 8000 तास किंवा 10 मिलियन व्ह्यूज ऐवजी 20 मिलियन व्ह्यूज, फक्त एवढा बदल केलेला नाहीये। तर खूप सारे प्रोग्राम हे यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये केलेले आहे। म्हणजे जर तुमचा चॅनल मॉनिटाईज असेल तर तुम्ही व्हिडिओ अपलोड नाही केले किंवा तुमच्या चॅनलवरती म्हणजे तुम्ही काही काम नाही केलं तरी तुमचा चॅनल हा मॉनिटाईज राहील किंवा तुम्हाला यूट्यूबवरून कमाई मिळेल असं नाही। आता मॉनिटाईज झाल्यानंतर पण यूट्यूबचा काही क्रायटेरिया असणार का तो आपल्याला फुलफिल करावा लागणार, तो पूर्ण करावा लागणार, तरच आपला चॅनल हा मॉनिटाईज राहणार किंवा चालू राहणार, नाहीतर आपला चॅनल हा डिॲक्टिवेट होणार। आणि तो ॲक्टिवेट करण्यासाठी नक्की परत काय क्रायटेरिया असणार, तो आपल्याला नक्की कसा पूर्ण करायचा, अशी A to Z माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन। किंवा भरपूर जणांचा चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर ते काही करत नाही, ॲफिलिएट मार्केटिंग करत नाही, टॅग प्रॉडक्ट करत नाही, मेंबरशिप म्हणजे लोकांना मेंबरशिप घेण्यासाठी कन्व्हिन्स करत नाही किंवा सुपर चॅट असेल किंवा चॅट फंडिंग असेल कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करत नाही। पण आता जर आपण ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट नाही केलं तर नक्की आपल्या चॅनल डिॲक्टिवेट कसा होणार, अशी A to Z माहिती इन डिटेलमध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण आजचा व्हिडिओ जर तुम्ही मिस केला किंवा स्किप केला तर खरंच सांगते तुम्हाला यूट्यूबमधून 1 रुपयाही मिळणार नाही आणि इन जनरल तुमचा चॅनल हा डिॲक्टिवेट केला जाईल किंवा डिलीट केला जाईल। चला मग टाइम न वेस्ट करता व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करूया। तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे, तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे। त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका। जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन आपल्या चॅनलवरती केलं जावं तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका। आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला मग वाट कसली बघताय, लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी तुम्हाला यूट्यूबचं जे हे अपडेट आहे, नवीन अपडेट कुठं आलेलं आहे ते समजून घ्या। तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला आता आपलं वायटी स्टुडिओ जे आहे ते वायटी स्टुडिओ ओपन करायचं आहे। वायटी स्टुडिओ ओपन केल्यानंतर तुम्हाला जे तुमचं चॅनलचं नाव दिसत असेल किंवा प्रोफाईल पिक दिसत असेल त्यामध्ये भरपूर सारे जे क्रिएटर्स आहे, नवीन असो किंवा जुने क्रिएटर्स असो, तर तुम्हाला सगळ्यांना वरती टॉपला तुमचं जे चॅनलचं नाव आहे, प्रोफाईल पिक आहे त्याच्यावरती सकाळी सकाळी एक अपडेटचा मेसेज पॉप झाला असेल। आता तो काय झाला, भरपूर जणांकडून कॅन्सल बटनवरती क्लिक केला गेल्यामुळे इथं दिसत नाहीये। जनरली मी पण सकाळी कॅन्सल केलेला आहे, पण काळजी करू नका। आता ते नवीन अपडेट कुठे बघायचं, नक्की तो फॉर्म कसा ॲक्सेप्ट करायचा हे मी तुम्हाला सांगते।
तर आता बघा तुम्हाला एक प्लस आयकॉन दिसत असेल की जिथून तुम्ही व्हिडिओ अपलोड करता YT स्टुडिओमधून. आता त्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशनचा आयकॉन दिसत असेल आणि त्यानंतर तुम्हाला एक प्रोफाईल पिक दिसत असेल तुमच्या चॅनलचा. तर तो मधला नोटिफिकेशन बेल आहे, त्या नोटिफिकेशन बेलवरती जायचं आहे. आता त्यानंतर तुम्हाला दिसत असेल ऑल, अर्न, कमेंट्स, आयडियाज, न्यूज आणि अपडेट्स म्हणून. तर आपल्याला अपडेट्सवरती जायचं आहे कारण यूट्यूबचं हे नवीन अपडेट आहे. आता हे नवीन अपडेट काय सांगत आहे बघा, यूट्यूब पार्टनर प्रोग्राम अपडेट म्हणजे YPP अपडेट आहे. ॲक्सेप्ट न्यू टर्म्स हे स्वतः सांगत आहे यूट्यूब आपल्याला. ज्या न्यू टर्म्स आहे त्या ॲक्सेप्ट करा. मग ॲक्सेप्ट करण्यासाठी आपल्याला त्या लिंकवरती क्लिक करावं लागेल, सबमिट करावं लागेल फॉर्म. कधीपर्यंत? बाय 31 जानेवारी 2027. 31 जानेवारी 2027 पर्यंत जर तुम्ही नाही ॲक्सेप्ट केलं तर तुमचं मॉनिटायझेशन रद्द होणार. टू अवॉइड गॅप्स इन अर्निंग. आणि जर तुमचा चॅनल मॉनिटाईज झालेला नसेल तर तुमचा चॅनल हा डिॲक्टिवेट होणार. म्हणजे तुम्ही तुमच्या चॅनलवरती कुठल्याही प्रकारचं काम करू शकणार नाही. हे स्वतः आपल्याला यूट्यूबने सांगितलेलं आहे. पण भरपूर सारे नवीन क्रिएटर त्यांना हे कळालं नसेल आणि त्यांनी हे जे अपडेट आहे हे बघून दुर्लक्ष केलं असेल. तर काही प्रॉब्लेम नाही बघा. तर आपल्याला त्या अपडेटवरती क्लिक करायचं आहे. आता त्या अपडेटवरती क्लिक केल्यानंतर हे अपडेट मी ॲक्सेप्ट करणार होती, पण आता मी तुमच्यासमोर ॲक्सेप्ट करेल कारण मी बोलली की मी ॲक्सेप्ट जर केलं तर तुम्हाला मी व्हिडिओ बनवू शकत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सायमल्टेनियसली मी पण ॲक्सेप्ट करेल आणि तुम्ही पण काय करायचं आहे, 1 by 1 ॲक्सेप्ट करायचं आहे. तर बघा आता व्हॉट्स चेंजिंग इथं आपल्याला सांगितलेलं आहे आधी, वी आर अपडेटिंग द फॉलोइंग टर्म्स टू इन्शुअर दॅट द वेज यू अर्न इन्व्हॉल्व अलॉंगसाइड द प्लॅटफॉर्म टू कीप अर्निंग विदाउट इंटरप्शन. प्लीज रिव्ह्यू अँड ॲक्सेप्ट द न्यू टर्म्स बाय. म्हणजे काय आहे, तुमचं जे मॉनिटायझेशन आहे किंवा तुम्ही यूट्यूबवरती जे काम करत आहात ते जर तुम्हाला मध्येच बंद करायचं नसेल, म्हणजेच तुमचा चॅनल यूट्यूबकडून बंद करायला नको असं तुम्हाला वाटत असेल, तर आत्ताच हे 31 जानेवारी 2027च्या आधी हे अपडेट काय करा, ॲक्सेप्ट करा. तर बघा वॉच पेज मॉनिटायझेशन आणि शॉर्ट मॉनिटायझेशन म्हणजे शॉर्टसाठी मॉनिटायझेशन क्रायटेरिया किंवा लॉंग व्हिडिओसाठी मॉनिटायझेशन क्रायटेरिया हे इन डिटेल दिलेलं आहे. ते इन डिटेल काय आहे, कोणते 3 मोठे बदल यूट्यूबने केलेले आहे मॉनिटायझेशन क्रायटेरियासोबतच, म्हणजे तुमचा जो क्रायटेरिया आहे त्यासोबतच ते मी तुम्हाला सांगेल. पण ह्यासोबत आपण हा फॉर्म कसा भरायचा हे पण 1 by 1 लगेच चालू करूया. ठीक आहे. तर तुम्हाला कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचं आहे. आता कंटिन्यू बटनवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहे, यूट्यूबने शेअर केलेल्या आहे. मग आता वॉच पेज मॉनिटायझेशन मॉडेल तुम्हाला आधीच दिलेला आहे. ॲप्लिकेबिलिटी, दिस मॉडेल अप्लाइज ओनली वेअर यू कंटेंट इज डिस्प्ले विदिन द पार्ट्स ऑफ द सर्व्हिसेस. कंटेंट वॉच पेज, आता मी याचा अर्थ काय आहे हे मराठीमध्ये तुम्हाला 1 by 1 सांगेल, पण आधी ते इंग्लिशमध्ये काय आहे यूट्यूबने दिलेलं ते बघून घ्या. यूट्यूब व्हिडिओ प्लेयर, ॲडव्हर्टायझिंग रेव्हेन्यू, सबस्क्रिप्शन रेव्हेन्यू, क्रिएटर कंटेंट, इंडिव्हिज्युअल शेअर कॅल्क्युलेशन, प्रीमियम लाईट पूल, यूट्यूब प्रीमियम पूल आणि त्यानंतर बघा इन्हान्स प्रीमियम ऑफरिंग, त्यानंतर म्युझिक सबस्क्रिप्शन ऑफरिंग. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला यूट्यूबने दिलेल्या आहे. मग आता ॲक्सेप्ट द वॉच पेज टर्म्स. आता हे ॲक्सेप्ट करण्याआधी तुम्हाला ही माहिती तर पाहिजे नक्की काय आहे. मी फक्त तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही ऐकायचं क्लिक करून टाकायचं. जर तुम्हाला मान्य असेल तरच तुम्ही याच्यावर काय करायचं आहे, ॲक्सेप्ट द पेज वॉच टर्म्स आणि त्या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ॲक्सेप्ट अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. पण आता मी ही माहिती तुम्हाला आधी काय आहे ते सांगते इन डिटेलमध्ये. तर बघा यूट्यूबने सगळ्यात आधी आपल्याला सांगितलेलं आहे की 3 मोठे बदल केलेले आहे. 3 मोठे बदल म्हणजे शॉर्टचं जे काय आपल्याला रेव्हेन्यू मिळत होता त्या शॉर्टच्या रेव्हेन्यूमध्ये यूट्यूबने आता बदल केलेला आहे. मग नक्की आपल्याला शॉर्टचा रेव्हेन्यू कसा मिळणार हे तुम्हाला सांगते. त्यानंतर दुसरा बदल होता की पहिले शॉर्ट व्हिडिओ थ्रू चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी तुम्हाला माहीत होतं 3 महिन्यामध्ये लागायचे आपल्याला 1000 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन व्ह्यूज. पण आता आपल्याला 3 महिन्यामध्ये 1000 सबस्क्रायबर सेम आहे पण 20 मिलियन व्ह्यूज लागणार आहे. म्हणजे 10 मिलियनचे डायरेक्ट डबल केलेले आहे. आणि लॉंग व्हिडिओसाठी आपल्याला लागणार आहे 1 वर्षात 1000 सबस्क्रायबर आणि 8000 तास वॉच टाईम, जो आधी होता 4000 तास वॉच टाईम. हा दुसरा बदल आहे. आणि तिसरा बदल काय आहे बघा, तर तिसरा बदल यूट्यूबने आपल्याला दिलेला आहे की जे तुमचं फॅन फंडिंग होतं, तुम्ही म्हणजे ऑडियन्सकडून मेंबरशिप घेत होते, तुमच्या चॅनलचे ऑडियन्स मेंबरशिप घेत होते किंवा तुमच्या लाईव्हवरती कोणी सुपर चॅट करत असेल किंवा आपण ज्यावेळेस आपलं चॅनल मॉनिटाईज होतं तुम्हाला माहीत आहे आपण ॲफिलिएट मार्केटिंग स्टार्ट करतो. म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण काय करतो, प्रॉडक्ट काय करतो, टॅग करतो. पण त्याचे पण खूप सारे रूल्स रेग्युलेशन आहे की ॲफिलिएट प्रोग्राममध्ये आपल्या चुका नको व्हायला, नाहीतरी पण आपल्या चॅनलवरती परत काय येतो, रिस्ट्रिक्शन येतो, स्ट्राईक येतो यूट्यूबकडून. म्हणून काय करता भरपूर जण ते टेन्शन नको, तो हेडॅक नको म्हणून काय करता ॲफिलिएट मार्केटिंग किंवा टॅग प्रॉडक्ट करत नाही. नको हा झेमेला नको आणि यूट्यूबच्या कोणत्या पॉलिसीमध्ये आपण फसायला नको. पण आता यूट्यूबने हे सांगितलेलं आहे की त्या पॉलिसीमध्ये फसावं तर तुम्हाला लागणार आहे. कारण जोपर्यंत तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करत नाही, तुमच्या चॅनलमधून ॲफिलिएट मार्केटिंगमधून यूट्यूबला इन्कम मिळत नाही,
तरी तुमचा चॅनल हा काय केला जाऊ शकतो, बंद केला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमचा चॅनल मॉनिटाईज ठेवण्यासाठी तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंग पण वर्षातून करावं लागणार आहे. आता बघा, हे झालं तुमचं ॲफिलिएट मार्केटिंग. पण आता बघा, आता भरपूर जणांना काय वाटलं की ठीक आहे 8,000 करायचं आहे 4,000 ऐवजी, तर इट्स ओके. पण आता बघा, ज्यावेळेस तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल, आता या सगळ्या क्रायटेरिया आहे, हा तुम्हाला मान्य आहे का, त्यानंतर हे ॲक्सेप्ट करा. ठीक आहे, म्हणून हे तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगत आहे. आता तुमचा ज्यावेळेस चॅनल मॉनिटाईज होईल, मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्ही काय म्हणू शकता, नाही मी वर्षभर नाही काम केलं, 2 वर्ष काम नाही केलं, किंवा मी माझ्या वेळेनुसार काय करेल, व्हिडिओ टाकेल. तरी यूट्यूबने हे पण आता सांगितलेलं आहे की असंही चालणार नाही. तुमचा चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर यूट्यूबने परत आता क्रायटेरिया दिलेला आहे की तो क्रायटेरिया पूर्ण नाही केला तुम्ही वर्षभरात, तर तुमचा चॅनल हा डिमॉनिटाईज केला जाणार आणि ज्यांचा चॅनल हा मॉनिटाईज नाही आहे त्यांचा बंद केला जाणार. मग आता मॉनिटाईज आहे म्हणजेच काय, तर तुम्हाला चॅनल मॉनिटाईज असताना पण पुढच्या एका वर्षात, पुढच्या 365 दिवसात तुम्हाला 1,000 तास वॉच टाईम हा कंपल्सरी करणं गरजेचं आहे. किंवा तुम्हाला तुमचा जो शॉर्ट व्हिडिओ आहे त्या शॉर्ट व्हिडिओमधून तुम्हाला 10 मिलियन व्ह्यूज हे येणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, व्यवस्थित ऐका. 10 मिलियन व्ह्यूज येणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या लॉंग व्हिडिओमधून 1,000 वॉच टाईम येणं गरजेचं आहे. म्हणजे एक ऑप्शन आहे, तुम्ही शॉर्टमधून काम करत असाल तर तुम्हाला व्ह्यूज गरजेचे असतील, लॉंग व्हिडिओमधून काम करत असाल आणि तुमचा चॅनल जर तुम्हाला ॲक्टिवेट ठेवायचा असेल, लाईफ टाईम मॉनिटाईज ठेवायचं असेल, तर तुम्हाला 1,000 तास वॉच टाईम लागेल. आणि जर तुम्हाला हे काही शक्य नसेल तर तुम्हाला कमीत कमी 3 महिन्यात 2 लॉंग व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं आहे. किंवा शॉर्ट व्हिडिओचा जर विचार केला तर 5 शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे, की जेणेकरून काय राहील, तुमचा चॅनल हा रेग्युलरली मॉनिटाईज राहील. आणि जर बघा, आता यानंतर आपण जर सपोज 1 वर्षात काही केलं नाही, 1,000 तास वॉच टाईम झाला नाही किंवा आपले 10 मिलियन व्ह्यूज झाले नाही, तर आपला चॅनल जर डिॲक्टिवेट झाला तर काय करायचं. आता डिॲक्टिवेट झाल्यानंतर यूट्यूब आपल्याला फक्त एक वेळेस चान्स देणार आपला चॅनल ॲक्टिवेट करण्यासाठी. मग तो आता ॲक्टिवेट कसा करायचा, तर आपलं जे यूट्यूबचं होम पेज आहे YT स्टुडिओचं, त्याच्यामध्ये जर तुम्हाला अर्नचं ऑप्शन दिसत आहे, त्या अर्नच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला तिथं दिसणार की तुम्हाला परत काय करावं लागणार आहे, तुमचा चॅनल हा रिव्ह्यू करावा लागणार आहे. मग त्या रिव्ह्यू बटनवरती जाऊन तुम्हाला पूर्ण ती प्रोसेस करावी लागेल. पण मी तुम्हाला हेच सांगते की ह्या जमेलामध्ये फसू नका. आपला चॅनल रेग्युलरली मॉनिटाईज ठेवण्यासाठी 1,000 तास वॉच टाईम कंप्लीट करणं काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. जर आपण एवढा मोठा डोंगर 8,000 तास किंवा 4,000 तासचा वॉच टाईमचा एवढा मोठा डोंगर क्रॉस करत असो, तर आपल्या वर्षभरात 1,000 तास वॉच टाईम कंप्लीट करायला काही हरकत नाही आहे. नंतर बघा, आतापर्यंत काय होतं, ज्यावेळेस आपण शॉर्ट बनवायचो, शॉर्ट बनवल्यानंतर आपल्या जो ॲड रेव्हेन्यू होता तो ॲड रेव्हेन्यू आपल्याला मिळायचा. ॲड रेव्हेन्यू म्हणजेच काय, तुमच्या 5 शॉर्टनंतर ॲड लागली, मग त्या 5 शॉर्टमध्ये ॲड लागली, मग ते 5 शॉर्ट कोणत्या चॅनलचे होते, मग त्यांच्यामध्ये तो ॲडचा रेव्हेन्यू काय केला जायचा, डिस्ट्रीब्यूट केला जायचा. पण आता असं नसणार. यूट्यूबचा जो शॉर्ट आहे तो 60% पूलमध्ये काय केला जाईल, डिव्हाइड केला जाईल. म्हणजे 60%मध्ये काय केला जाईल, तो रेव्हेन्यू काउंट केला जाईल आणि त्याच्यातले डायरेक्टली 30% रेव्हेन्यू हा आपल्याला दिला जाईल. म्हणजे शॉर्टमधून आपण चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकतो यानंतर. तर ह्या प्रकारचे जे 3 मोठे बदल होते मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितलेले आहे. नक्कीच तुम्हाला कळाले असेल अशी अपेक्षा करते. आणि आता जर कळाले असतील तर तुम्हाला खाली जो बॉक्स दिसत आहे बघा, त्या बॉक्सवरती काय आय ॲक्सेप्ट द वॉच पेज टर्म्स, त्या बॉक्सवरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे ॲक्सेप्ट अँड कंटिन्यू. आता भरपूर जणांना मी जे अपडेट सांगितलेलं आहे ते इन डिटेलमध्ये कदाचित लक्षात नसेल किंवा कळलं नसेल किंवा काही जण विसरून गेले असतील. पण टेन्शन घेऊ नका, मी जे ह्या साईडला आपल्या रेकॉर्डिंग चालू असणार आहे किंवा जे रेकॉर्डिंग चालू होतं ते रेकॉर्डिंग तुम्ही बघतच असाल, पण त्या रेकॉर्डिंगच्या साईडला 1 बाय 1 मी काय केलेलं आहे, इमेज ॲड केलेले आहे की नक्की कोणकोणते वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट यूट्यूबने काढलेले आहे. एकदम सोप्या भाषेत दिलेले आहे की तुमचा इनॲक्टिवेट झाल्यानंतर नक्की काय करायचं, मग इनॲक्टिवेट होणे म्हणून काय करायचं, फॅन फंडिंग मेंबरशिप असेल त्यामध्ये काय क्रायटेरिया आहे, किंवा जो यूट्यूबचा नवीन मॉनिटायझेशन क्रायटेरिया काय आहे, एकदम सोप्या भाषेत इमेज फॉर्मॅटमध्ये लेफ्ट साईडला टाकलेला आहे की जेणेकरून तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून ही माहिती काय करू शकता, नंतर व्यवस्थित वाचू शकता. कारण जेणेकरून ती समजण्यासारखी मी काय केलेली आहे, ॲड केलेली आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्याकडे ठेवू शकता जर तुम्हाला काही अजूनही डाऊट असेल तर. आणि अजूनही त्या इमेज वाचून पण तुम्हाला कळालं नाही तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा की जेणेकरून मी काय करेल, नेक्स्ट व्हिडिओ त्यावरती घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. तर बघा, आता ॲक्सेप्ट अँड कंटिन्यू बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता ॲक्सेप्ट अँड कंटिन्यू बटनवरती आपण क्लिक केल्यानंतर बघा, शॉर्ट फील्ड मॉनिटायझेशन मॉड्यूल दिस अपडेट टेक्स इफेक्ट ऑन 1 फेब्रुवारी 2027. आता हे जे अपडेट आहे हे आपल्या चॅनलवरती इफेक्ट कधीपासून करणार, तर 1 फेब्रुवारी
जुलै 2027 पासून. म्हणजे आता तुम्हाला माहीत असेल की माझं चॅनल मॉनिटाईज आहे, पण जर मी 1 वर्षात काही केलं नाही, चॅनलवरती कुठलंही काम केलं नाही, म्हणजे 2 लॉंग व्हिडिओ टाकले नाही 4 महिन्यात, किंवा 5 शॉर्ट व्हिडिओ टाकले नाही, किंवा जो 1000 वॉच टाईम आहे वर्षभरात करायचा तो केला नाही, तर माझा चॅनल काय होणार, डिमॉनिटाईज होणार. जर मी माझ्या चॅनलवरती ॲफिलिएट मार्केटिंग किंवा फॅन फंडिंग असेल ते जर केलं नाही तरीही माझा चॅनल हा डिॲक्टिवेट होणार. जर मॉनिटाईज नसेल तर, अनमॉनिटाईज असेल तर डिमॉनिटाईज होणार. परत मॉनिटाईज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे तो परत नव्याने पूर्ण करावा लागणार आहे. आणि ज्यांचा चॅनल डिॲक्टिवेट झालेला आहे त्यांना एकच चान्स मिळेल तुमचा चॅनल ॲक्टिवेट करण्यासाठी, आणि त्यामध्ये जर तुम्ही ॲक्टिवेट नाही करू शकले तर तुमचा चॅनल हा यूट्यूबकडून कायमचा डिलीट केला जाणार. त्यामुळे ह्या अपडेटला एकदम सिरियसली घ्या आणि लक्ष देऊन काम करा यूट्यूबवरती. आणि जर तुम्हाला काही अडचणी राहिल्या, काही डाऊट्स राहिले तर मला फ्रीली काय करा, कमेंट करा. नक्कीच मी तुमच्यासाठी काय करेन, यावरती लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर बघा आता खाली आपल्याला दिलेला आहे ॲक्सेप्ट द शॉर्ट फीड टर्म्स. यावरती पण आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता मी हे तुम्हाला वाचत म्हणजे सांगत बसत नाही, कारण जनरली ह्या गोष्टी काय होत्या काय नाही ह्या मी इन डिटेलमध्ये तुम्हाला ओरली आधी सांगितलेलं आहे की ही माहिती काय आहे. हे इंग्लिशमध्ये आहे, मी तुम्हाला इन डिटेल हे मराठीमध्ये कन्वर्ट करून सांगितलेलं आहे. आणि साईडला रेकॉर्डिंग तर असेलच आपल्या. त्यानंतर बघा तुमच्या लेफ्ट साईडला मराठीमध्ये माहिती पण असणार आहे, त्यामुळं काळजी करू नका. आणि फिनिश बटनवरती क्लिक करा. आता ह्या पद्धतीने जे यूट्यूबचं नवीन अपडेट होतं ते आपल्याकडून ॲक्सेप्ट झालेलं आहे. आपण त्याला ॲग्री आहोत की जेणेकरून काय होणार आहे बघा, यू हॅव साईन ऑल रिक्वायर्ड टर्म्स. आता यानंतर आपला चॅनल काय होणार नाही, हा बंद होणार नाही किंवा यूट्यूबकडून डिलीट होणार नाही. फक्त तो त्याच वेळेस डिलीट होईल की ज्यावेळेस आपण यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे तो ॲक्सेप्ट करणार नाही किंवा कंप्लीट करणार नाही. तर नक्कीच तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ इन डिटेल कळाला असेल अशी अपेक्षा करते. असेच आपल्या चॅनलवरती इन डिटेल्स तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी किंवा यूट्यूबचे नवनवीन अपडेट्स असतील किंवा तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी काही नवनवीन ट्रिक्स असतात त्या चॅनलवरती मी रेग्युलरली घेऊन येत असते. त्यामुळे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यामुळे मला खूप सारं मोटिवेशन मिळतं नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच रेग्युलर जे नवीन व्हिडिओ असतात ते तुम्ही मिस नको करायला. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.